कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? अंधाराचा फायदा घेऊन एक जण छेड काढत होता ती। काय? कोण होता? नाव सांग त्याचा जीव घेतो। शांतो, अरे चोपलाय मी त्याला। जीवच घेतला असता पण पळून गेला म्हणून वाचलाय। माझ्या नात्यातल्या पुरीची छेड काढतो मी, काय सोडणार आहे वय? अरे हातच कापला असता, निसटला म्हणून वाचलाय तो। तुला तर माहिती पुरीशी असं वागलेलं आपल्याला खपत नाही, सहनच होत नाही ना राव। ए तिजू, बोल की काहीतरी। तेजू, हे बाळा तेजू। अरे घाबरली ती किती, वाचा गेली तिची भीतीनी। तुमच्या घराचं आणि डॅडीचं लय उपकार आहेत आमच्यावर। आज तुम्ही म्हणून आम्ही हे बघा। माझ्या बहिणीवर असंच लक्ष ठेवा तुम्ही। नाही म्हटलं तरी लक्ष ठेवणारच की। जा घेऊन जा तिला, घाबरली बघ। हा तेजू चल बा चल। तेजू आता एकटी फिरू नको इकडे तिकडं, बहिणींसोबत रह काय। चित्रू भैया वाजवली का शिट्टी? नाही ना, संधीच नाही मिळाली, पण सांगून आलंय तिला सगळं। तुम्ही उशीर करताय बर का। अहो मनातल्या गोष्टी मनात ठेवल्या तर तिच्या मनात कोणतरी जाऊन बसलो तर त्याला मसनात पोचविल की मी। पण तुम्ही उशीर का करताय तिला सांगायला? मज्जा मज्जा घ्यायला। आलं ध्यानात। आधी सांगितलं असतं तर सूर्याचा साखरपुड्यावर होणारा खर्च झाला नसता, सूर्या डासा डासा रडला नसता, शंकर दारू पिऊन पडला नसता, तेजूचा साखरपुडा मोडला नसता, आज तुमच्या मार्गातला अडथळा दूर झाला नसता। शत्रुभैया तुम्ही एका दगडात किती पक्षी मारलं? नाही ना, तिजू नावाच्या हरणीची शिकार करायचं राहिलंय बघ। जिच्या उसाशाचा आवाज कानात लागतो वाजू, ती माझी तेजू। सूर्या, सूर्या थँक्यू सो मच। तू माझ्यापासून सत्यजितला लांब ठेवण्यासाठी जे जे प्रयत्न केलेत ना, ते मी कधीच नाही विसरू शकत। त्यात काय एवढं, दोस्तीत चालते की। तू खुश ना, मी पण खुश। हो, पण तुझं काम अजून संपलेलं नाहीये। म्हणजे उद्या ना माझं मेडिकल कॅम्प आहे साताऱ्यात, आणि तू मला तिथे घेऊन जाशील। चालते की, मी गाडी घेऊन येतो तुझ्या घरला। नाही नाही नाही, नको नको, घरी ऍक्च्युली कळलं नाही पाहिजे। घरच्यांना कळलं नाही पाहिजे म्हणजे? नाही म्हणजे आई पूर्ण बंदोबस्त करून ठेवणार आहे मला घराबाहेर पाठवण्यासाठी, त्यानंतर तुझी जबाबदारी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।